तर निलेश लंकेंनी आमदारकीचा राजीनामा दिलाय आणि त्यावर भाजपचे खासदार सुजय विखे पाटील आणि अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती देखील पाहूयात। निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे। आता शरद पवार गटाकडनं त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झालेली। आपण त्याकडे कसं पाहता? अजून उमेदवारी यादी तर जाहीर होते, तुम्ही ठरवता निश्चित आहे, यादीमध्ये आल्यापर्यंत निश्चित काय करायचं। निलेश लंके हे अत्यंत सामान्य कुटुंबातली व्यक्ती आहे। त्यांच्या खांद्याचा वापर त्या ठिकाणी आपलं राजकारण सार्थकी करायला काही लोक करतायत। जर खरंच त्यांना लोकसभा तुतारी गटाला लढवायची होती तर त्या कर्जत जामखेडच्या आमदाराला त्यांनी उतरवायला पाहिजे होतं, पण जाणीवपूर्वक निलेश लंकेंचा बळी देण्याचं काम तुतारी गटाकडून या माध्यमातून झालंय। आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाहीत। शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार असतो, त्यांनी तो निर्णय घेतला। त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।